ता नंदी बैल बघ, नंदी बैल, नंदी बैल, नंदी बैल बघता इकडे इकडे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज तर काही अंबावकरचा शूटला निघालोय. तर सकाळ सकाळी फक्त तासभराचं एक शूट आहे. तर चला बिल्डिंग वाढायला जाऊन येऊयात. मॅटर्निटी शूट आहे. तर एक मित्र येतो, तो आला की निघूयात मग आपण. तर आज अष्टमी पण आहे. आज आपल्याला महाराजांचा अभिषेक पण करायचा आहे. चला जाऊन येऊ आधी. त्याच्यानंतर आल्यावरती 12-1 नंतर करूयात आपण महाराजांचा अभिषेक. हां, 1,500 रुपये. तर मग काय आम्ही चहा वगैरे घेतला आणि आलो लोकेशनला. इथं पण आहे आणि इकडं पण आहे. चल येऊ आता. आपलं कॅमेरा रेडी करून आता क्लायंट येईल 10 मिनटात शूटला स्टार्ट. तर मग काय आता आम्ही 1-1.5 तास इथं बसलो. क्लायंटचा काही पत्ता नव्हता. तर 1.5 तास बसल्यानंतर शूट आहे अर्धा तासाचं, पण आम्हाला बसून ठेवलं 1.5 तास झालं. आणि आता आलं आहे क्लायंट. तर आता आम्ही करणार शूटला स्टार्ट. हे आपला रवी दादा धनकवडीत राहतो, चांगला फोटोग्राफर आहे, जुना मित्र आहे आपला. त्यांचं शूट आज आता बघू किती वेळ लागतो अजून यायला त्यांना. तर मग काय शूटला झालं आहे स्टार्ट. आता रवी राज करतो डायरेक्शन आणि मी करणार आहे शूट आता. तर चला करूया सुरुवात आता. तर फिर तिकडे 4-5 सेटअपला घेतलं व्हिडिओ शूट. आता परत वाड्याच्या आतमध्ये जाऊ. संक्रांतीचं पण चालू आहे अजून. चला आतमध्ये जाऊया. मग काय 10-15 मिनटं थांबल्यानंतर मग हा भेटला आपल्याला इथला कॉर्नर. आता चालू आहे इथं शूट. आता बघूयात. तर बऱ्यापैकी शूट उरकलेलं आहे. आता लास्ट इथंच लास्ट एक असतो इथं. आता आलं उरकतच. झटकी पण झालं इथं बऱ्यापैकी शूट. आणि आता पॅकअप करू आणि निघूयात. मग झालं ओके शूट. चल निघूयात आता. कारण ती जास्त चालता येत नव्हती, ते दम लागत होता, त्यामुळे आपण उरकतं घेतलेलं शूट. चल तर काय मग आलो शूटवर न घरी. थोडंसा कॅमेरा बॅग वगैरे ठेवल्या. आता महाराजांची अष्टमी आज. तर चला आधी आता ज्यूस वगैरे घेऊन येऊ. जाऊन आपण नेहमीच्या ठिकाणी जातो तिथं जाऊ, अरण्येश्वरला. कारण इथं कुठून घ्यायचेच नाही आपल्याला. कारण इथं आपली माणसं नाही आहेत जी बनवतात आणि विकतात. ती काळजी आपण आपली घ्यायला पाहिजे. तर चल जाऊ आता तिथं बाहेर. काही नेहमी जिथं मी आता यायला लागलो अरण्येश्वरला, तिथं आता या काकांचा स्टॉल आहे. मी ते काका आहेत, त्यांच्याकडनं सध्या तरी आपण ज्यूस घेतो. कारण आपला मराठी हिंदू माणूस आहे म्हणून इथूनच घेणार आणि इथूनच घेतो, इथूनच घेत राहणार. असा जोपर्यंत आपल्या एरियात कोणती हिंदू मराठी माणूस आपल्याला भेटत नाही तोपर्यंत. आता सांगितले काकांनाच बनवा म्हणून ज्यूस. तर झालं आपलं इथं काम. ज्यूस वगैरे घेतले. आता जाता जाता मठाच्या इथं तर गजरे भेटले चांगले, तर घेऊयात. चला आता तर मग काय झाली आंघोळ वगैरे माझी मस्तपैकी, झालो फ्रेश. आणि आज महाराजांची सेवा महाराजांनी त्यांच्या दोघांकडनंच करून घ्यायची ठरवलेली दिसते. कारण हे म्हटले की आज आम्हाला अभिषेक करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा असेल, महाराजांची इच्छा असेल तर आज तुमच्याकडनंच अभिषेक होईल. आता जमल तसं दोघं मिळून करतायत अभिषेक. थोडं आधीमध्ये सांगावं लागते फक्त त्यांना. रुद्राचा असा हुशार आहे, रुद्राला माहिती आहे बऱ्यापैकी. तर चालू आहे यांचा अभिषेक, चालू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर छान असं वनिताने आज मावांचं आवरलंय. चालू आहे तिथं. आणि सिंपल आणि सोबर असं आपण आज प्रजासत्ताक दिन पण आहे, त्यामुळं असं छोटंसं डेकोरेशन केलं. छान असं आवरलंय वनिताने खरंच. सोमवार आहे आज बरोबर. पांढरे वस्त्र बाबांना आज. तर खूपच छान अशी मस्त पूजा केलेली आहे बाबांची वनितानी. हे बघा खूप छान, म्हणजे खरंच फ्रेक कॉम्बिनेशन, म्हणजे काय विचारायलाच नको. वनिताचं मस्त पांढऱ्या कलरचे वस्त्र आहेत, पांढऱ्या कलरचे वस्त्र, हिरव्या कलरचा शेला आणि ऑरेंज कलरची पगडी. तर असं मस्तपैकी वेश आहे आज बाबांचा.
वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी उदयत्यासुरवदनी. आरती वगैरे उरकली आपण आणि आपण आलाय आता ट्युशन मधून. आणि आता आम्ही जाणार आहे मठामध्ये. आता मठामध्ये तर विश्रामधाममध्ये तर गर्दी असेल आणि समाधी मठात पण खूप गर्दी असणार आहे. मग आता बघू किती गर्दी आहे. आता दर्शन तर घ्यायचे आज वनिता म्हणती. बघूया तुम्ही. चला तर आता आवरतो मग आणि निघतो आम्ही. हां आणि जायचे ह्याला परवा जे कपडे टाकले होते शिवायला ते आणायला. ह्या गोष्टी त्याच्याबरोबर लक्षात असतात. बाकी काही लक्षात नसलं तरी ह्या गोष्टी खूप लक्षात असतात. आणि त्याला बोललं की कसा राग येतो येऊ शकता तुम्ही. माकडासारखे एवढा मारतोय. हे बघा हे बघा. आम्ही पोचलो मठाच्या इथे 8:30-9च्या दरम्यान. आणि बऱ्यापैकी गर्दी कमीच होती. त्यामुळं म्हटलं चला आज लवकर दर्शन होईल महाराजांचं. स्तंभाच्या इथे दर्शन घेतलं आणि पुढं रुद्रन मी लाईनीत गप्पा मारत मारत आपलं पोचलो मठाच्या गाभाऱ्यात. आमचं 10 मिनिटात 10 ते 15 मिनिटात दर्शन. आम्हाला वाटलेलं बराच वेळ लागेल पण लवकर जातं. चलो मठामध्ये होती भरपूर गर्दी आज. अष्टमी त्यामुळे पण भजन नव्हतं बहुतेक आज मठामध्ये. चला आता इथं निघूयात आपण. जाऊयात धनकवडीमध्ये. रुद्राचे कपडे भेटतात का बघू. नाही तर मग आमच्या सासरवाडीमध्ये. तर चला आता निघूयात तिथे. जय शंकर बाबा आदेश. नंदीबैल बघ. नंदीबैल 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 बघता इकडे इकडे. की असं महाराजांचं दर्शन झालं आज. पहिल्यांदा मी अष्टमीला शंकर महाराज समाधी मठामध्ये गेलो पहिल्यांदाच. याच्या आधी विश्रामधामला जायचो ते पण सकाळीच. पण फर्स्ट टाईम आज गेलो की समाधी मठामध्ये अष्टमीसाठी. हा झोपायचं नाटक करतोय. तुझं काय जरासं तुला थांब थोड्या वेळाने बघतो मी. तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.